फक्त रोड मध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला याच्यात रोड मध्ये. पण जगात नाव आहे ना आपल्या मोदीजीचं. जगात नाव, आता नावासाठी तर पुढे कोणी करते ना मॅडम. कोणी येईल काय गरीबाला सांगतो, गरीबाला तिथे काही नाही. अजून आमचे आता एवढ्या लेकर लग्न झाले युवा आमच्या नावातून घर नाही आहे. काय कामाचं मत देऊन कोणा काही आम्ही मतच दिल्या कोणाला. वोट हमने चुन के दिए थे पाने को, हमने मुसलमानों ने चुन के दिए थे उनको, लेकिन हमसे भी बेईमानी करके वो उधर चले गए, इसलिए हमको वो नहीं चलते. अब पंजाब खासदार या आमदार आहे जो फुकट राशन वाटते, अमरावतीतला खासदार या अमरावती जिल्ह्यातला खासदार फुकट राशन वाटते, फुकट गाड्या वाटते. एक मिनिट येणार. माझं म्हणणं एकच आहे का बा कोणत्याही पक्षाला कोणी अपशब्द बोलू नये. ह्या पक्षाबद्दल बोलले म्हणून त्यांना थोडासा ह्या बच्चू कडू आहे, दिनेश बुग आहे, हे उभे आहे, चांगले लोक आहे, असं काही नाही आहे. त्यांची काही भानगड कोणाची संग नाही आहे. आम्हालाही काही कोणत्याही पक्षाला आम्ही वोट करू, त्याची हवा राहील त्याला आम्ही वोट करू शकतो. यशोमती ठाकुर है, उसने विकास की है. सुलभताई खोड़के ने विकास की है, ठीक है, लेकिन नाम का ठप्पा किसी और ने लगा लिया अपना. असं वाटते मला की आता ह्या उमेदवाराला थोडा दगा द्यायला पाहिजे. कारण असं की यानं मुसलमान बौद्धाचा साथ सोडलेला आहे. जेव्हा हे सरकार येते, हे सरकार म्हणते सारं कास्तकाराले कोणते दिन पैसे कास्तकाराले, कर्ज माफी कास्तकाराले, सगळ्या गोष्टी होईल त्या कास्तकाराले. हे जे गोरगरीब आहे, चाय ऐकणारे, कोणी काम करणारे, 300 रुपये रोजानं काम करणारे, यानं काय आत्महत्या करावं काय. तुम्हाला अमरावती लोकसभा निवडणुकीबद्दल काय माहिती आहे? माहिती आहे ना, 26 तारखेला वोटिंग आहे आणि लोकसभेचं इलेक्शन आहे. तर असं वाटते मला की आता ह्या उमेदवाराला थोडा दगा द्यायला पाहिजे. कारण असं की यानं मुसलमान बौद्धाचा साथ सोडलेला आहे. मागच्या टर्म मध्ये जेव्हा इलेक्शन होतं लोकसभेचं, तेव्हा मुसलमान बांधवांनी, बौद्ध बांधवांनी एकत्र करून सन्यांनी त्यांना अपक्ष निवडून आणलं होतं. 47,000 अपक्ष निवडून आणलं होतं. आता मॅडमनी थोडासा दगा केला. तर असं केलं त्यानं की मुसलमान भावाचा आणि बौद्ध भावाचा त्याने साथ सोडला. तुम्हाला असं का बरं वाटते त्यांनी साथ सोडला म्हणून? आता समजा ते सगळं राहिले असते तर अजून निघून आले असते. अजून मुश्किल जाईल मॅडम. भाजप पक्ष काय हिंदुत्ववादी पक्ष आहे, संविधान बदलावाच्या गोष्टी करतात. पुढे तर संविधान बदललेलं आहे, बदलणं चालू आहे, प्रक्रिया चालू आहे ना. थोड्या गोष्टीला 7-8 वर्ष लागते मॅडम निर्णय घ्यायसाठी. तुम्हाला माहिती आहे बेरोजगारी किती आहे, हाताला काम नाही मजुराच्या, फॅक्टरी आहे, काही नाही आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, युवा जो बेरोजगार आहे आज बी हा 300 रुपये 250 रुपये हॉटेलमध्ये काम करत आहे. मग आता 12वी झालेला पोरगा, सायन्स झालेला पोरगा दर भटकत आहे, बेरोजगारी आहे, पुष्कळ बेरोजगारी आहे. जेव्हा हे सरकार येते, हे सरकार म्हणते सारं कास्तकाराले, कोणते दिन पैसे कास्तकाराले, कर्ज माफी कास्तकाराले, सगळ्या गोष्टी होईल त्या कास्तकाराले. हे जे गोरगरीब आहे, चाय ऐकणारे, कोणी काम करणारे, 300 रुपये रोजानं काम करणारे, यानं काय आत्महत्या करावं काय. यायला काहीच नाही, यायला घरकुल नाही, त्याला काहीच नाही, त्याला मजुरी नाही, त्यानं काय करावं. मग या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही कोणत्या उमेदवाराला निवडून? बस आपला एकच निर्णय झालेला, मनातून ठाम झालेला, बलवंत वानखडे आखरी निर्णय आहे. आणि हा लोकांचा बी राहील, हा शेवटपर्यंत लोकांचा बी राहील मॅडम. बरं, तुमच्या अल्पसंख्याक कम्युनिटीला इतर लोक काँग्रेसची वोट बँक म्हणतात, मग त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तो आरोपच आहे, असं थोडे आरोप आहे. तो कोणी आता स्वतंत्र लोक काही म्हणतात, लोकांचं झाका नाही का तुम्ही सांगा. मग आता माझ्या जो मनातलं होतं मी तुम्हाला व्यक्त केलं आहे, मला जेवढं समजते मी एवढं सांगितलं तुम्हाला. आणि सर्व लोकांना पाहिलेलं आहे, मागच्या वर्षी पाहिलं ना आपण मॅडमला साथ दिला, पुष्कळ मनातळातून साथ दिला, मुसलमान बांधवांनी साथ दिला, बौद्धांनी साथ दिलेला आहे, सर्व समाजाने साथ दिलेला आहे. आणि त्यांना अपक्ष निवडून आला. लोकसभेला अपक्ष येणं म्हणजे साधारण गोष्ट नाही आहे, बरोबर आहे की नाही. अपक्ष नगरसेवकचं इलेक्शन आहे का तुम्ही सांगा बरं मॅडम, सांगा. लोकसभेचं इलेक्शन आहे, नगरसेवकाचं इलेक्शन आहे का, मजाची गोष्ट आहे का लोकसभेत अपक्ष येणं म्हणजे साधारण काम आहे का. आम्हाला बळवंत वानखडे पाहिजे. बळवंत वानखडे. बळवंत वानखडे कोणत्या पक्षाचे? आम्ही पंजाचे. आम्ही पंजाचे माणसं आहोत. तुम्ही पंजाचे माणसं आहे म्हणजे मग पंजा वानखडे पंजाचा माणूस आहे. बस त्याचा मी सोबती आहे. त्याला तुम्ही काऊन निवडून देणार? त्याच्याकडून काय विकास कामाच्या अपेक्षा? पडवरते आम्ही बचपन पासून आम्ही त्यालाच निवडून देतो. आता याच्या आधीच्या निवडणुकीत तर तुम्ही नवनीत राणा निवडून दिलं. आम्हाला पत्रिका येते घरी त्याची. बळवंत वानखडे. आधी कोणाला निवडून दिलं होतं मागच्या याच्यात? आधी तो त्यालाच दिलं होतं पण तो आला नाही, मागं आला. आता निवडून येणार तोच. आता ते खासदारकीसाठी उभे आहे ना, तुम्ही त्याला आमदारकीसाठी निवडून दिलं असं? आले ना,
आता खासदारकीसाठी उभे आहेत तर ते निवडून येतात. लोकसभा निवडणूक में आपका पसंदीदा उम्मीदवार कौन है? बलवंत वानखेड़े. क्यों बलवंत वानखेड़े? भूमिपुत्र है वो, ओरिजिनल, बेहतरीन आदमी है, काम वाला है. अगर वो चुन के आते हैं तो अपना जो पश्चिम अमरावती है वो विकास से पिछड़ा हुआ है. पिछले कुछ दिनों में मैंने सुना है कि वहाँ का विकास नहीं हुआ है. पिछड़ा हुआ नहीं है, विकास हुआ है, लेकिन विकास के नाम पे विकास किसी और ने किया, नाम कोई अपना लगा रहा है उस पे. अच्छा, लेकिन कुछ लोगों का मानना है अल्पसंख्यक कम्युनिटी का कि हमारे लोगों का विकास किया गया नहीं है. ये बात तो अभी तक मेरे सामने नहीं आई, ये आप बोल रहे हैं. ये तो हमारे मीडिया के पास आए ने समस्या कि पश्चिम अमरावती जो है वो पिछड़ा हुआ है, वहाँ का विकास जैसे होना चाहिए था वैसा विकास ये राजकारणी लोगों ने किया नहीं है. तो ये बात सही है कि गलत? तो मैं वही बता रहा हूँ ना. यशोमती ठाकुर है, उसने विकास की है. सुलभाताई खोड़के ने विकास की है, ठीक है, लेकिन नाम का ठप्पा किसी और ने लगा लिया अपना. अमरावती लोकसभा निवडणुकीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं एकच आहे का बा कोणत्याही पक्षाला कोणी अपशब्द बोलू नये. ह्या पक्षाबद्दल बोलले म्हणून त्यांना थोडासा ह्या बच्चू कडू आहे आणि हे आहे आपले दिनेश बुग आहे, हे उभे आहे, चांगले लोक आहे, असं काही नाही आहे. यांची काही भानगड कोणाची संग नाही आहे. आम्हालाही काही कोणत्याही पक्षाला आम्ही वोटू करू, त्याची हवा राहील त्याला आम्ही वोटू करू शकतो. त्याच्यात तुम्ही बोलू शकत नाही कुणी आम्हाला. त्या व्यक्तीला वोटिंग करायचं आहे तो सगळ्या बायकोला सांगू शकत नाही वोटिंग सांगते का मॅडम? नाही. तर ह्या वोटिंगचा अधिकार आहे, गुप्तदान आहे. या माझ्या जनतेला एकच म्हणणं आहे और वो जातिवाद बनने से क्या हो गया, ये भाई को थोड़ा सा झटका लगेगा. क्यों? क्या मैं ऐसा बोलता? क्यों? क्या ये लोग भी नाराज है, ये लोग भी, दलित लोग भी नाराज है. उसमें क्या है, भाई ने उसको दलित के भरोसे आई ने चुन के पहले आई कि नहीं, स्वाभिमान से आई ना, तो भी स्वाभिमान से रहना था उसने, ये पक्ष में नहीं जाना था. मेरा ये म्हणणं था. काका, तुमचा आवडता उमेदवार कोण आहे लोकसभेमधला? काँग्रेस. काँग्रेस कोण आहे काँग्रेसचे उमेदवार? काँग्रेस आहे ना बलवंत वानखेड़े. बलवंत वानखेड़े. का बरं बलवंत वानखेड़े? माहिती यायच आहे. तुमचे कोण आहे? राणा. हो. तुमचा राणा का बरं? आपल्याला काय जो देणारा प्रेमाला असलं तो कसं आवडतच आहे ना आपलं. नवनीत भाभी एक नंबर आहे. क्यों है एक नंबर? काऊन नाही मर? आपण लोक तर इथे नाम रखते. अरे तर त्या भाभीनं एवढं केलं, कोणीच नाही केलं तेवढं. म्हणते भाभीनं काहीच नाही केलं. भाभीनं भरपूर केलं. तिथला आमदार असा करू शकत नाही, जो आमदार हा करू शकत नाही ना. तुम्हाला का बरं वाटते त्यांनी नवनीत राणाने काहीच नाही केलं? का नाही केलं? आम्ही राहतो नाही तर कोणता खासदार या आमदार आहे जो फुकट राशन वाटते. अमरावतीतला खासदार या अमरावती जिल्ह्यातला खासदार फुकट राशन वाटते, फुकट गाड्या वाटते. एक मिनिट, येणार माझी राष्ट्रपती प्रतिभाई पाटील. काय केलं प्रतिभाई पाटील? रेल्वे स्टेशन दिलं ना आपल्याला. कोणतं रेल्वे भेटलं? हे अमरावतीचं. सुनील भाऊच्याला भेटलं. मग अरे तेव्हा बीजेपी होती. नवनीत भाभीने जेवढं केलं, रवी भाऊने जेवढं केलं, अख्ख्या अमरावती कोणाला लाभ नाही करू शकत. मग एकट्याच येऊन सांगतो मी. तुमचे कार्यकर्ते नवनीत राणा भाभींचे काका, तुमचं मत कोणाला राहील? राणा यांचा आवडता नेता सुद्धा राणा. तर तुमचा आवडता नेता सगळ्यात मोदी. आता मोदी थोडी उभी आहे इथं निवडणूक. मी सरळ सांगतो तुम्हाला, अख्ख्या अमरावती फिरा तुम्ही, एक तर नवीन राणा नाही तर रवी राणा बस. तुमचा आपल्या लोकसभा मतदार निवडणुकीमधला तुमचा फेवरेट उमेदवार? बलवंतरावजी वानखड़े. का बरं बलवंतरावजी वानखड़े? कांग्रेस से खड़े हैं इसलिए. फक्त काँग्रेसचे आहे. बाकी विकास कामं, विकास बाकी काहीच नाही. कांग्रेस म्हणजे ये राणा भी पहले आए तो कांग्रेस से आए थे. उन्होंने मुसलमानों से बेईमानी करके, गद्दारी करके उसमें चले गए. लेकिन आप तो वोट हमने चुन के दिए थे पाने को. हमने मुसलमानों ने चुन के दिए थे उनको, लेकिन हमसे भी बेईमानी करके वो उधर चले गए, इसलिए हमको वो नहीं चलते. अब पंजाब. तुमचा फेवरेट नेता कोण आहे? बलवंत वानखेड़े. का बरं बलवंत वानखेड़े? त्यांना माझं घरकुल आणलं बा. तुमचं घरकुल आणलं. अजून मग आता अमरावतीमध्ये जर विकास पाहिजे आहे तर तुम्हाला बलवंत वानखेडेकडून काय अपेक्षा आहेत? बस घरकुल लोकांना घरकुल आलं पाहिजे. घर बांधले म्हणजे विकास हा विकास आमचं घर पाहिजे ना मॅडम. तुमचा विकास तेवढा
अरे दादा तुला काय वाटतं या निवडणुकीमध्ये काय झालं पाहिजे तुझ्यासाठी? माझ्यासाठी का? माझ्यासाठी तर मोदी साहेबांना काहीच नाही करू राहिले. शिक्षक लेकरं सगळे बेगाराशी पडलेले आहेत. मालाला भाव नाही, शेतीला भाव नाही. आम्ही कास्तकार आहोत. कास्तकार असल्यामुळे मला शेतीला बाजार काहीच भाव नाही. सोयाबीन 4,000 विकलं मी आता. या लोकसभा 2024च्या निवडणुकीमध्ये तुझ्या पसंतीचा नेता कोण आहे? मी वाशिमचा आहे मॅडम. वाशिमचा आहे. तरी वाशिम वाल्याला तर काही तर माहिती असेल अमरावतीबद्दल. अमरावतीबद्दल इथे राणानं भरपूर काम केलं. नवनीत राणा आहे ना, मॅडम आहे ना त्याच्याकडच्या, ते मॅडमच निवडून नवनीत राणामुळे भरपूर. दादा तुमचं काय म्हणणं आहे या निवडणुकीबद्दल? माझं म्हणणं एवढं आहे का मी अचलपूर तालुक्यामध्ये आहे और माझ्या पाठीत लय खूप त्रास आहे. पण माझे लहान लहान लेकरं असल्याच्यानं पण मला मापाची पैसा नाही. 300 रुपये मजुरी. माझा पाठीचा त्रास कम होऊन जास्त होऊन राहिला. आता ही जी निवडणूक आहे आपली लोकसभेची, याच्यामध्ये तुमच्या आवडीचा उमेदवार कोणता आहे? बळवंत वानखडे. का बरं बळवंत वानखेडे? आता त्यांनी आम्हाला थोडस मदत केली त्याच्यामुळं म्हणजे पैशाची मदत पैशाची नाही मदत केली. नाही पैशाची मदत नाही केली. कोणची मदत केली तुम्हाला? आम्ही विचारलं त्याला का म्हटलं असं दवाखान्यात जा म्हणे. मी त्याला फोन लावतो, आपलं काम होऊन झालं. कोणावर मदत केली? बाकी काही नाही. पैसे बरं एक मिनिट. आता तुमचा आवडता उमेदवार कोण आहे लोकसभा निवडणुकीमधला? मला कमळ. कमळाचं चिन्ह कोणाला मिळालंय? तुम्हाला माहिती आहे कोणाला मिळते? आम्हाला तर माहिती आहे, पण तुम्ही तर सांगा कोणाला भेटलाय? नवनीत ताईले. नवनीत ताईला. मग तुम्हाला त्यांना त्यालाच वोटिंग करायचं आहे. पण नवनीत ताईनं काय विकास केला? विकास काय काय केला आमच्या गावात? नवनीत ताईनं विकास काय काय केला? आमच्या गावात खूप खूप विकास केला त्यानं. गाव कोणतं तुमचं? शिरसगाव कोतवा. लोक तर म्हणते त्यानं काहीच नाही केलं. जो पटलं चालेल काय जो करा. पटला तो कोण? आता मोदी म्हणत होता ना तुम्ही. मोदी राहावं का सोदी कोणी राहलं काय करा. रवी राणा राहावं का मोदी राहावं का? जे आम्हाला नाव शकते तुमचे लोक इथं काय. मग वोटिंग करायला जाशील तर कोणाला वोट देशील? आता लोक सांगून त्याला देऊन देईन बाई. लोक सांगशील त्याला म्हणजे मग तू काही डोकं नाही लावशील काय त्याच्यात? खायचं डोकं दिलं जिंकून जाय कुकडे. कोणी यायला कोण काय देतो गरीबाला सांग तू. गरीबाला देते काय? काही नाही. अजून आमचे आता व्यवसाय लेकर लग्न झाले युवा आमच्या नावातून घर नाही आहे. काय कामाचं मत देऊन नको काही. आम्ही मतच नाही द्या कोणाला. मतदान करायला जाणार काऊन भाऊ? नाराजी लोकांवर. नाराजी आहेच ना. कायची नाराजी? नाराजीचं काही कारण असतं? आमच्या कास्तकाराला काही सपोर्टच नाही भेटला तर नाराजी नाही तर काय. मग तुम्हाला तसा नेता निवडून द्यावा लागेल ना की जो तुमची नाराजी दूर करेल. आतापर्यंतच नाही काही केलं तर आतापर्यंत पुढे काय करल? कोणता नेता कोणता काऊन नाही करणार? करतील ना. आता हे जे एवढे उमेदवार उभे आहे याच्यापैकी तुम्हाला कोणता नेता वाटते? उमेदवार आमच्या लक्षातच नाही. आम्ही त्या भानगडीत पडतच नाही. बळवंत वानखडे. का बरं बळवंत वानखेडे? गरीब माणूस आहे. गरीब माणूस आहे बस एवढंच कारण आहे का? काम करणारा माणूस आहे ना. बरं जर बळवंत वानखेडे आपल्या अमरावतीचे खासदार झाले मग त्याच्याकडून तुम्हाला कोणत्या विकास कामाची अपेक्षा आहे? रोजगार मिळेल मजुराला. अजून इंडस्ट्रीला का म्हणजे आता माग पडलेला अमरावती जिल्ह्याला खूप माग आहे. कसं काय मागे? अमरावतीत एवढ्या MIDC आल्या, आता विमानतळ येऊन राहिलं, सरकारी दवाखाना कॉलेज येऊन राहिलं, मेडिकल कॉलेज. प्रतिभाताई पाटील पासून विमानतळ येऊन राहिलं ना. आता येऊन राहिलं विमानतळाचं आताच दिसते विमानतळ फक्त. आता एवढे रस्ते झाले अमरावती, तो हायवे झाला, अकोल्यापर्यंत रस्ता चांगला झाला, त्याचा काय तो विकास नाही आहे का? आता तो विकास आहे पण आता नवीन चेहरा पाहिजे ना अमरावतीला. नवीन चेहरा पाहिजे. आता नवीन माणूस जर दिला तर त्याला शिकायला वेळ नाही लागत का तिथे संसदेत जाऊन? काही शिकायला नाही. अनुभवी माणूस असते इथचा. कोणताही माणूस अनुभवी आहे, शिकलेला माणूस आहे तो. आपल्याला परिवर्तन पाहिजे काही ना काही. परिवर्तन पाहिजे. कशासाठी पाहिजे परिवर्तन? परिवर्तन काय सरकारी नोकऱ्याच नाही आहे ना. सरकारी फक्त पोलीसच्या भरून राहिले. बाकीचे इतर जे रोजगार शिकून राहिले लेकरं ती काही रोजगारच नाही आपल्या म्हणजे भारतामध्ये मोदी आले त्यापासून. पण मोदीनं तर बाहेरच्या देशातल्या कंपन्या आणल्या, एवढा मोठा विकास झाला. मोदीने सर्व कर्ज जे पहिले कर्ज कमी होता मोदीने कर्ज वाढवला. मोदीच्या वेळेस 350 रुपयाचं सिलेंडर होतं, मोदीच्या वेळेस 1200 रुपये सिलेंडर झाला. सोनं पहिले मोदीच्या वेळेस आपल्या काँग्रेसच्या वेळेस 18,000 होता, आता मोदीने 65,000 केलं सोनं. काय केलं मोदीनं? आता काँग्रेसनं म्हटलं होतं 60 वर्षात त्याचा नारा होता गरीबी हटाव गरीबी हटाव, पण तेव्हा तर हटली नाही गरीबी. खूप काही केलं आहे. पहिले जगवलं काँग्रेसनं, इंदिरा गांधीनं, ज्या काँग्रेस होतं ना काँग्रेसनं लोकांना जगवलं आहे. भारतीय जनता पार्टीने जगवलं आहे. हे 10 वर्षात आले म्हणून काही हे झालं नाही. फक्त रोड मध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला याच्यात रोड मध्ये. पण जगात नाव आहे ना आपल्या मोदीजीचं. जगात नाव, आता नावासाठी तर पुढे कोणी करते ना मॅडम. पण आता भारताचा एवढा मोठा विकास झाला, नवनवीन उद्योग. जे शिकून राहिले मुलं यांना रोजगार पाहिजे, रोजगार नोकऱ्या पाहिजे. नोकऱ्या सरकारी नोकऱ्या खतम करून राहिले ते. प्रायव्हेट शाळा आणून राहिले सर्व. जेवढे बी नेते आहे
मला असं म्हणायचं नाही मोदीचं नाही, सगळं आता मोदी आला त्यापासून जर प्रायव्हेट सर्व प्रायव्हेट. मला 2.5 वर्ष झाले, मला अजून पेन्शन मिळाली नाहीये. हे सरकार आहे का? ऑनलाईन आहे ना, ऑनलाईन तर पटकन इकडे टाकला तिकडे झालं पाहिजे. मला 2.5 वर्ष झाले पेन्शन नाही मिळाली अजून. मला मी एसटी महामंडळामध्ये कर्मचारी होता. पेन्शनचं आतापर्यंत मी 1000 चक्रा मारल्या, अजून पेन्शन मिळाली नाही मला. मोदीजी सर्व लोकांना चॉकलेट देते, फक्त बस बोलते तोंडानं. मी आता लहानपणापासून ऐकून आलो, मोदी आल्यापासून ऐकून आलो. पहिले वाटत होतं मोदी चांगला आहे, पण मोदीनं चॉकलेट द्यायचं काम केलं आहे. सर्व मोदीची पक्ष फोडा, याले फोडा, त्याले फोडा, याले आणा त्याले आणा. जेवढे भ्रष्ट नेते होते ना सर्व मोदीकडे गेलेले आहे. ईडी शिडीच्या मागे. पहिले काँग्रेसच्या काळात ईडी शिडी कधी होतीच नाही. काँग्रेसच्या काळात होती म्हणते ना ईडी. होती नाही, काय होतीच नाही. कोण गेलं ईडी शिडी? काय नाव नाही ऐकलं काय नाही. या मोदी आल्यापासून ईडी शिडी आली आहे. सर्व त्या शिडीच्या नावाने सर्व तिकडे चालले, पक्ष सोडून चालले तिकडे. जेवढे बी नेते आहे सगळे भ्रष्ट आहे, एकही चांगले नाही आहे. आपण होतो आज या अमरावतीच्या रस्त्यावर, ज्या अमरावतीमध्ये लोकसभा निवडणूक 2024 हो घातलेली आहे. सगळ्या उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा रणशिंग फुकलेला आहे. सामान्य जनतेचं जनमत आपण रस्त्यावर जाणून घेतलेलं आहे. सगळ्यांनी बघत राहा मंडल न्यूज. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा. पुन्हा भेटूया नवीन जागी, नवीन ठिकाणी, नवीन सामान्य लोकांसोबत जनमत जाणून घ्यायला. जनमत रस्त्यावर.